तर आज आमच्या इथे आहे ना अधिक महिन्यातील कन्यापूजन आणि त्याचबरोबर इशू माझी ओटी भरणार होती, असे 2 कार्यक्रम होणार होते. त्यासाठीच आहे ना माझं थोडंसं डेकोरेशन करायचं चालू होतं. तर आधी एक माळ लावली होती मी, नंतर मग इशूला विचारत बोलत आमच्या दोघीचं डिस्कशन चालू होतं की काय कसं छान वाटतंय वगैरे. तर थोडंफार सजावट केली आणि त्याच्यानंतर आहे ना मग आवरलं आणि इशूला पण आवरायला सांगितलं मी. तिने पण ड्रेस वगैरे चेंज केला आणि त्याच्यानंतर बघा फायनल लुक असं होतं डेकोरेशनचं. एकदम साधं सिंपल केलेलं आहे मी डेकोरेशन. हाय हॅलो नमस्कार, मी भाग्यश्री आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कशा आहात तुम्ही सर्वजण? मी असे करते की तुम्ही सर्वजण नसताना मी तसा. तर आज आहे ना कन्यापूजन करणार आहे मी इशूचं. तर त्यासाठीच माझी तयारी चालू आहे. तुम्ही पाहिलंच की माझी तयारी चालू होती डेकोरेशन करण्याची. तर पुढं कसं करते ते बघण्यासाठी पुढं कंटिन्यू पहा. तर मग बोलते तुम्हाला थोड्या वेळाने. तर कन्यापूजन का केले जाते अधिक मासात हे तुम्हाला माहिती आहे का? तर हिंदू धर्मामध्ये ना कन्येला दुर्गा, लक्ष्मी, सरस्वतीचे स्वरूप मानले जाते. त्याच्यामुळेच जर कन्याची या दिवसामध्ये ना अधिक महिन्यामध्ये पूजा केली ना की आपल्याला सुख समृद्धी आणि घरात शांतता लाभते, अशी भावना आहे. त्याच्यामुळे ना अधिक मासामध्ये ना कन्यापूजन केले जाते. त्याचबरोबर आईची ओटी पण या महिन्यामध्ये भरतात. 3 वर्षातून आहे ना हा महिना येतो अधिक मास. तर फक्त याच महिन्यामध्ये ना आपल्या आईची ओटी भरतात. तर आता इथं इशूचे आहे ना आधी कन्यापूजन करून घेतले आम्ही. फौजींनी पण इशूचे कन्यापूजन केले, त्याचबरोबर मी पण केली. आणि त्याच्यानंतर आहे ना नंतर इशू पण म्हटली की मम्मी मी पण तुझी ओटी भरते. मी तिला सांगितलं होतं की या महिन्यामध्ये आईची ओटी भरतात. तर मग तिने म्हणली भरते. तर मग लगेचच मी तिचं ओटीचं साहित्य वगैरे काढलं आणि नंतर तिने माझी ओटी पण भरली. तर आईची ओटी भरण्याचे काय महत्त्व आहे बरं अधिक मासामध्ये, तर तुम्हाला सांगते. आई ही पहिली गुरु मानली जाते. त्याचबरोबर आईला देवासमान आपण मानत असतो आणि आईची ओटी भरल्याने तिचे आशीर्वाद मिळतात. त्याचबरोबर कुटुंबातील नाती जी आहेत तर ते दृढ होतात, त्यामध्ये सकारात्मकता येते असे मानले जाते. म्हणून आहे ना या महिन्यामध्ये आईची ओटी भरली जाते. तर इशू माझी ओटी भरत होती ना तर आतून मन आहे ना खूप भरून आलेलं होतं, कारण मला पण माझ्या मम्मीची आठवण आली. आज जर मम्मी असती तर मी पण तिची ओटी भरली असती असं माझ्या मनातून वाटत होतं. पण असो, आई काही जन्माला पुरत नाही, म्हणूनच देवाने आपल्याला एक लेक दिलेली असते असं म्हटलं जातं. ते खरंच अगदी बरोबर आहे. तर अशा पद्धतीने ना मग आता इशूने पण माझी ओटी भरून घेतली. आणि हर्षूचं बघा मध्ये मध्ये चाललं होतं साखर खायचं आणि तो पण म्हणत होता की मम्मी मी पण तुझी ओटी भरतो. पण इशू जसं करेल ना तसं त्याला सगळं करायचं असते मध्ये मध्ये. मग त्याला मी सांगत होते की थांब हर्षू म्हणून. तर इशूने आधी औक्षण करून घेतलं माझं आणि तर अशा पद्धतीने आम्ही अधिक मास साजरा केला. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशा छान छान नवीन व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.